डबल सर्क्युलेशन ऍक्च्युली होतं कसं हे बघणार आहोत. तर त्याचे दोन नावं असतात, एक सिस्टमिक सर्क्युलेशन आणि एक पल्मोनरी सर्क्युलेशन. म्हणजेच दुहेरी संचलन किंवा रक्ताभिसरण, त्याला प्रणालीगत संपर्क आणि फुफ्फुसे रक्ताभिसरण असंही म्हटलं जातं. तर आता आपण बघूया आधी हे सर्क्युलेशन होते कसं. Consider this as heart. As we have already discussed structure of heart, त्याच्यामध्ये 4 असे कप्पे असतात. त्याला आपण आलिंद आणि निलय असं म्हटलं होतं. तर त्याच्यामध्ये राईट आणि लेफ्ट आलिंद म्हणजे एट्रियम आणि राईट आणि लेफ्ट निलय म्हणजे वेंट्रिकल असं बघितलं होतं. आता आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात पहिले अशुद्ध रक्त असतं, वेन्स कडून येतं. तर आपण दोन सगळ्यात मोठ्या वेन्स बघितल्या होत्या, त्याचं नाव आपण वेना केवा असं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. आपल्या बॉडी कडून फक्त समजून घ्या ही प्रोसेस कशी होते, ती कुठून कुठे जातं एवढं डिटेल मध्ये लक्षात नाही ठेवलं तरी पण चालेल. इथून ब्लड आपल्या वरच्या भागातून सुपिरियर वेना केवा मधून राईट एट्रियम मध्ये येते आणि खालचा भागा म्हणजे इन्फिरियर वेना केवा मधून राईट एट्रियम मध्ये इथे ब्लड जमा होतं. मग त्याच्यानंतर आता ते ब्लड राईट एट्रियम म्हणजे आलेंदामधून निलयमध्ये जाण्यासाठी आता इथे तर असं हे आहे, तर आपण हे इथून इकडे जाण्यासाठी काहीतरी ओपनिंग असते, त्याला आपण व्हॅल्व्ह असं नाव दिलं होतं किंवा झडपा असंही नाव दिलं होतं. तर राईट मध्ये जी असते ती त्रिदल झडप असते म्हणजे ट्रायकस्पिड व्हॅल्व्ह. जेव्हा राईट एट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड जायचं असते तेव्हा ही व्हॅल्व्ह ओपन होणार आणि हे सगळं रक्त राईट वेंट्रिकल मध्ये येणार. मग जसं सगळं रक्त राईट वेंट्रिकल मध्ये येतं, ह्या झडपा बंद होऊन जातात, म्हणजे रक्त परत उलट्या दिशेने मागे नको जायला म्हणून ह्या झडपा बंद होतात. त्यानंतर जेव्हा हे ब्लड मागे जात नाही, इथे राईट वेंट्रिकल मध्ये येतं. आपण 3 टाइपच्या व्हॅल्व्ह मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या. एक म्हणजे ट्रायकस्पिड त्रिदल झडप जी राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल मध्ये असते. दुसरी म्हणजे बायकस्पिड द्विदल झडप जी लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल मध्ये इथे जी असते ती द्विदल झडप. आणि तिसऱ्या म्हणजे सिस्टमिक व्हॅल्व्स म्हणजेच एओर्टिक व्हॅल्व्ह आणि पल्मोनरी व्हॅल्व्ह. ह्या 4 झडपा मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावल्या होत्या. तर जी पल्मोनरी व्हॅल्व्ह आहे ती इथे असते. आता ही व्हॅल्व्ह ओपन कधी होणार, जेव्हा हे ब्लड हे अशुद्ध रक्त जेव्हा आपल्याला फुफ्फुसांकडे म्हणजे लंग्स कडे पाठवायचं असतं तेव्हा पल्मोनरी वर्ड ऑलरेडी आहे तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायला इझी जाईल. तेव्हा ही व्हॅल्व्ह ओपन होते. ही व्हॅल्व्ह ओपन झाली की हे ब्लड आपल्या लंग्स कडे जातं, फुफ्फुसांकडे जातं, फुफ्फुसे ह्यांच्याकडे जातं. तिथून तिथे ब्लड शुद्ध होतं. ब्लड शुद्ध झाल्यानंतर ते आपल्या एक सेकंड